मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। शहर आणि उपनगरामध्ये पावसाच्या जोरदार सरी। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा। सीएसएमटी येथील शासकीय दंत महाविद्यालयाच्या तळघरातील कोट्यवधी रुपयांचं सभागृह पाण्याखाली। नव्यानं उभारण्यात आलेलं सभागृह उद्घाटनापूर्वीच पाण्यात। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार होतं सभागृहाचं उद्घाटन। मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी पश्चिम विरा देसाई रोड परिसरात उच्चभ्रू इमारतीतील पार्किंग पाण्याखाली। इमारतीमध्ये मागील 3 दिवसांपासून 4 ते 5 फूट पाणी साचलंय। पालिकेकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याचा नागरिकांचा दावा। भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणारा वऱ्हाळा हा तलाव ओव्हरफ्लो। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तलाव दुथडी भरून नागरिकांना पाणी कपातीपासून दिलासा। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी साचलंय पाणी। महामार्गावरील वाहतूक मंदावली। रायगडला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट। रायगडमधील अंबा नदीच्या पातळीत वाढ। अंबा नदी इशारा पातळीवर। अलिबागमध्ये देखील मुसळधार पाऊस। समुद्र किनारी आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला। नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ। काळ नदी दुथडी भरून। केंद्रीय जल आयोगाकडून नद्यांच्या पाणी पातळीची मोजणी सुरू। रत्नागिरीतील जगबुडी नदी इशारा पातळीवर। 2-3 दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे जगबुडी नदीला पूर। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। रत्नागिरीतील चिपळूणच्या परशुराम घाटातलं विघ्न संपता संपेना। डोंगरातून येणारं पाणी जाण्यासाठी तयार केलेले काँक्रीटचं बांधकाम पहिल्याच पावसात गेलं वाहून। प्रशासन आणि ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह। डेंजर आहे ते। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या वेरळ घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम। मुंबईला जाणाऱ्या दिशेनं कोसळली दरड। अतिशय धीम्या गतीनं एकेरी वाहतूक सुरू। रायगडच्या महाडजवळ पुण्याला जोडणाऱ्या वरंदा घाटात दरड कोसळली आहे। मातीचा मोठा ढिगारा, दगड आणि झाडे झुडपांसह रस्त्यावर आल्यानं रस्ता बंद। पर्यायी मार्गानं प्रवास करण्याचं प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी। पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा। एनडीआरएफचं विशेष पथक सिंधुदुर्गात दाखल। समुद्रावर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे। 2 मीटरपर्यंत लाटा उसळणार असल्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील मोठ्या व लघु अशा 28 धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ। धरणात एकूण 41.54% पाणीसाठा। सुतारवाडी, पाभरे, संदेरी आणि खैरे धरण 100% भरले। रायगडवासियांची पाण्याची चिंता दूर। कोल्हापूरच्या गडहिंग्लज आजरा भागात जोरदार पाऊस। गडहिंग्लज नेसरी वाहतूक बंद, तर भडगावजवळ पर्यायी पुलाचा काही भाग खचला। आजरा मार्गे वाहतूक सुरू। हिरण्यकेशी नदीवरील पर्यायी पुलही खचला। कोल्हापुरात पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली। धोकादायक पद्धतीने सुरू असलेली वाहतूक बंद। ग्रामपंचायतीच्या वतीनं बॅरिगेड्स लावून पोलिसांचा बंदोबस्त तैनात। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। महाबळेश्वरमध्ये एका दिवसात 158 मिलीमीटर पावसाची नोंद। पाटण, कोयना, नवचा भागात देखील पावसाचा जोर। कोयना धरणात पाण्याची आवक वाढली। नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला। नाशिकच्या ग्रामीण भागासह घाटमाथ्यावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर। गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाच्या हजेरीमुळे अतिवृष्टीची नोंद। 24 तासात 82 मिलीमीटर पाऊस। मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार कायम। भात लागवडीच्या कामाला वेग। अहिल्यानगरमधल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं आगमन। धरणात संथ गतीनं पाण्याची आवक सुरू। यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळे पाणीसाठा अत्यल्प। पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठा 30% जाण्याची शक्यता। अकोल्यातील अंदुरा हातरून रस्त्यावरील पाणखास नाल्यावरचा छोटा पूल पहिल्याच पुरात गेला वाहून। शेतात जाण्यासाठी घालावा लागतोय 12 किलोमीटरचा वळसा। 6 महिन्यांपूर्वीच बांधण्यात आला होता पूल। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। गोरेगाव तालुक्यातील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बबई कमरगाव मार्ग बंद। मुसळधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सावडाव धबधबा प्रवाहित। दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देतात। मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या या धबधब्याची नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो। पर्यटकांची गर्दी वाढायला सुरुवात। लोणावळ्यामध्ये 48 तासात तब्बल 229 मिलीमीटर पावसाची नोंद। साताऱ्यातील कास मार्गावरील एकीव धबधबा ओसंडून वाहू लागलाय।
हिरवाई, धुके आणि फेसाळलेला धबधबा पर्यटकांना भुरळ पडलेली आहे. नयनरम्य दृश्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. महाबळेश्वरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. वेण्णा लेक, विविध पॉइंट्स आणि घाट परिसरामध्ये दाट धुक्याची चादर. दृश्यमानता कमी झाल्यामुळे पर्यटकांनी वाहन चालवताना आणि निसर्गाचा आनंद लुटताना सावधानता बाळगण्याचं आवाहन. हिंगोली शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात. रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार. जिल्ह्याभरात सगळीकडेच ढगाळ वातावरण. पावसाचा जोर वाढल्यानं भात लावणीच्या कामाला वेग. सिंधुदुर्गातच 55 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर. जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी घेतला भात लावणीचा अनुभव. अहिल्यानगरमध्ये जून महिना संपला तरी समाधानकारक पाऊस नाही. 80% पेरण्या रखडल्या. बी बियाणांच्या दुकानातील गर्दीही घटली. काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून धूळ पेरणी. बीड जिल्ह्यात 2,12,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी. गतवर्षी जून महिन्यातच झाल्या होत्या 81% पेरण्या. यंदा मात्र 26%च पेरणी पूर्ण. आळंदीमधील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. अवघ्या 4 दिवसांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार असताना इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. आळंदीचे नागरिक आणि वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू. मुंबईच्या सांताक्रूजमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी. कोसळलेल्या झाडाची पाहणी सुरू असतानाच दुर्घटना. जखमी तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती. साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कंत्राटदार आणि घटनास्थळी काम करणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल. पालिकेच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर. ड्रेनेज किंवा मोठे खड्डे उघडे असतील तर तातडीनं दुरुस्त करण्याच्या सूचना. पुणे महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती. ठाण्यातल्या मानपाडा येथील टिकुजीनीवाडी परिसरात झाड कोसळले. आदित्य इमारतीबाहेर 2 चारचाकी वाहनांवर पडलं भलं मोठं झाड. सुदैवानं जीवितहानी नाही. वसई विरारमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम. सूर्या धरणाच्या मुख्य जलवाहिनीला ट्रकची धडक. मुंबई अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार फाटा बावखळ परिसरातली घटना. केतन अग्रवालच्या हत्येची आणखी एकाला माहिती असल्याचं समोर. हा तरुण आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र. केतनच्या हत्येच्या कटाची चेतन आणि सियासोबत आणखी एका तरुणाला माहिती. केतनच्या हत्येनंतर चेतन पहिल्यांदा या मित्राला भेटल्याचंही समोर. राज्यातील शाळांच्या परिसरात स्टिंग विक्रीला बंदी. अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्र तुकाराम मुंडेंनी हाती घेतल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांचा धडाकेबाज निर्णय. सोलापूरच्या सलगर वस्तीतील 118 झाडं तोडल्याप्रकरणी मोठी कारवाई. जागा मालक राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटलांना 1,22,00,000चा दंड. 15 दिवसात रक्कम भरण्याचे मनपा आयुक्त सचिव ओंबासे यांचे आदेश. परभणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता एकनाथ शिंदे करणार परभणीचा दौरा. शिवसेनेत नव्यानं प्रवेश केलेले खासदार संजय जाधव यांनी आयोजित केला शेतकरी संवाद मेळावा. 7 जुलैच्या मेळाव्यातून शिंदे काय बोलणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार उद्या पंढरपूर दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर विठ्ठल दर्शनासह आषाढीच्या नियोजनाचा घेणार आढावा. आषाढी वारीच्या नियोजनासाठी महत्त्वाचा दौरा. राज्यात 10 महिन्यात महिला आयोगाकडे तब्बल 16,608 तक्रारी. मंत्री अदिती तटकरेंची विधानसभेत माहिती. 2,777 तक्रारींवर अंतिम अहवाल न आल्यानं कार्यवाही प्रलंबित. तर लैंगिक छळाच्या 176 तक्रारींपैकी 128 तक्रारी निकाली. चंद्रपूर महापालिकेची आमसभा रद्द होताच आमदार किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांचा संताप. संतप्त नगरसेवकांनी मनपा आयुक्त अखनुरी नरेश यांच्या दालनात ठिय्या केला. आमसभा रद्द केल्याचा निर्णयाचा विरोध. सोलापुरात सामाजिक वनीकरण विभागाचा 109 कोटी रुपयांचा घोटाळा. आर्थिक घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे कोल्हापूर खंडपीठाचे निर्देश. वृक्ष लागवडीत मोठा घोटाळा. केवळ कागदावरच झाडांची नोंद. उद्या होणाऱ्या एशियाटिक सोसायटी निवडणुकीमध्ये एशियाटिक टुमॉरो पॅनलला 30 मान्यवरांचा पाठिंबा. डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एशियाटिक टुमॉरो पॅनलला विविध क्षेत्रातल्या 30 मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. विरारच्या शिरगाव धरणात पोहायला गेलेला 19 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. रेड अलर्ट दरम्यान आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. गोंदियाच्या देवरी चिचगड मार्गावरील सालई परिसरात ट्रक पिकअप आणि दुचाकीचा तिहेरी अपघात. घटनेत वृद्धाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. एबीपी माझा,
उघडा डोळे, बघा नीट.